नमस्कार मंडळी. तर आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी अशी नारळाची वडी किंवा याला नारळाची बर्फी सुद्धा म्हणतात. आमच्याकडे तर याला साखरेची कापं म्हणतात. तर ही कापं तयार करण्यासाठी खोबरं किती घ्यायचं आहे, त्याच पद्धतीने साखरेचं प्रमाण किती घ्यायचं आहे, याचं योग्य प्रमाण मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. छोट्या छोट्या सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुमच्या वड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर कापं बनवण्यासाठी इथं मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे. ओला नारळ घ्यायचा, त्याला असं किसून घ्यायचं आहे. तर किसताना लक्षात घ्या, पांढरा जेवढा भाग असतो ना तेवढाच किसून घ्यायचा आहे. आणि करवंटीला लागलेला जो काळपट भाग असतो ना, तो एखाद्या तुम्ही भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर किसलेलं खोबरं तुमच्याकडे कुठली पण वाटी असेल त्या वाटीने मोजून घ्यायचं. आता मोजल्यामुळे आपल्याला साखरेचा अंदाज व्यवस्थित कळतो. तर बघू शकता, जास्त असं मी दाबून भरत नाही आहे, एकदम हलक्या हाताने दाबते आहे. तर इथं पहिल्यांदा खोबरं मोजून घेऊया किती आहे ते. तर इथं आपल्या बरोबर 3 वाटे खोबरं आहे. ह्याच्या निम्म आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे 1.5 वाटी आपल्याला साखर इथं लागणार आहे. सेम त्याच वाटीने घ्यायचं प्रमाण, म्हणजे कसं प्रमाण चुकत नाही. 1.5 वाटी इथं मी साखर घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एवढं काही गव्हाचं पीठ लागणार नाही आहे, ह्याच्यातलं थोडंसं लागणार आहे. त्याच्यानंतर 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. त्याच्यानंतर ज्याच्यावर तुम्हाला वड्या पाडायच्या आहेत त्या काउंटरला, म्हणजे तुम्ही एखाद्या प्लेटीत घेत असाल तर तिथं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तर मी तर लाकडाच्या पाटाला थोडंसं असं तूप लावून घेणार आहे. ही प्रिपरेशन अगोदरच करून ठेवायची, म्हणजे एकदा पाक बनला की प्रोसेस एकदम फास्ट असते. त्यामुळे हे अगोदरच सगळं करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एक कढई घेतलेली आहे, गॅसवर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, अगदी साखर वितळायला पाहिजे त्याच्यासाठी थोडंसं मी इथं पाण्याचा उपयोग केलेला आहे. त्याच्यानंतर साखर घालून घ्यायची आणि ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे पहिल्यांदा. तर बघू शकता साखर वितळलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण खोबरं घेतलेलं आहोत ते घालून घ्यायचं आहे. आता खोबरं घालून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. छान असा सगळा पाक मस्त खोबऱ्यामध्ये ना व्यवस्थित असा एकजीव झाला पाहिजे. आता या खोबऱ्याचं सुद्धा पाणी सुटणार आहे, त्याच्यामुळे असं सारखं असं मिक्स करत राहायचं आहे त्याला. तर इथं बघू शकता खोबऱ्याचं सुद्धा खाली पाणी सुटलेलं आहे. आता एकसारखं ह्याला चमच्याने मिक्स करत राहायचं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे कसं गोडामध्ये ना थोडंसं मीठ असलं की त्याची टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर वेलची पूड घालून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सगळं मिश्रण. इथे बघू शकता छान असं पाणीसुद्धा सुकत आलेलं आहे. आता एकसारखं हलवत राहायचं, नाही तर काय होईल, खालनं ना घट्ट होणार हे जे मिश्रण आहे ना ते. बघू शकता याचा असा गोळा बनला पाहिजे. असं सुकत सुकत आलं ना की आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ वापरणार आहोत. तर इथे मी 1 चमचाभर गव्हाचं पीठ जे आहे ना ते सगळीकडं असं मारून घेणार आहे, बघू शकता. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. गव्हाचं पीठ अगोदर मारायचं नाही, जेव्हा हे मिश्रण जे आहे ना ते सुकत आलं ना की तेव्हा थोडं थोडं मारायचं, म्हणजे कसं पटकन असं हे सगळं सुकून येतं. बघू शकता. आता अजून मी अर्धा चमचा याच्यामध्ये मारून घेणार आहे गव्हाचं पीठ. आणि 2 मिनटं थोडंसं असं परतून घेणार आणि लागलेच आपल्याला थापून घ्यायचं आहे, नाहीतर सगळं हे एकदम सुकं सुकं होऊन जाणार आहे. बघू शकता असा गोळा असा बनला ना की आपल्याला लागलीच काढून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या पाटावर काढून घेऊया सगळं. आणि आता ह्याची पुढची जी प्रोसेस आहे ना ती फास्ट एकदम करायची, एकदम फास्ट तयार करायची, नाहीतर हे थंड झाल्यावर ना एकदम घट्ट होऊन जातं, काहीच करता येणार नाही. ह्याच्या वड्यासुद्धा आपल्याला पाडता येणार नाही आहेत. तर इथं गरम आहे हे सगळं मिश्रण, त्याच्यामुळे मी थोडीशी हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी घातलेली आहे. तुम्ही हाताला तूप लावून सुद्धा हे थोडंसं असं हाताने पातळ करून घेऊ शकता.
तर बघू शकता हे गरम गरम असतानाच आता ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला आवडतात त्याच्यानुसार तुम्ही वड्या पाडू शकता, त्रिकोणी किंवा चौकोनी. छान असं एकसारख्या मी वड्या सगळ्या ह्या पाडून घेणार आहे. एक्स्ट्राचं जे सामान आहे ते साईडला करून घेणार आणि आता एकसारख्या अशा चौकोनी वड्या पाडून घेणार आहे. आता बघू शकता थोड्या वेळाने हे सगळं थंड झालेलं आहे. आता एकत्र चाकू घ्यायचा आणि त्याला असं अलगद वर करायचं आणि जिथे जिथे आपण कट लावलेले आहोत तिथे असं थोडंसं असं खाली असं कट लावून घ्यायचं आहे. म्हणजे कसा छान असं आपली वडी जी आहे ना चौकोनी बनवून इथं रेडी होणार आहे. बघू शकता सुंदर अशी पांढरी शुभ्र वडी आपली तयार झालेली आहे आणि एकदम छान अशी टेस्टला सुद्धा खूप सुंदर झालेली. साखरेचं वगैरे प्रमाण परफेक्ट अगदी झालेलं आहे. तर तुम्हाला ही साखरेच्या कापाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काहीतरी गोड खावंसं वाटलं तर ही डिश तुम्ही नक्की बनवा. अतिशय सोपी आहेत. काय काय टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या ना जबरदस्त ही वडी तयार होते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या.